चमत्कार. मी आलो घरामध्ये आणि डायरेक्ट लाईट आला. ए तुझी आई कुठे आहे? वसुधा, ए वसुधा, कुठे आई कुठे गेली तुझ्या? ओरडून ओरडून घसा दुखायला लागला माझा. कुठे आई कुठे तुझी आई? काय काम आहे तुझं? कशाला आलायस इथे? जरा पाणी पिऊ देशील की नाही? आता सांगतो मी का आलोय ते. काय आहे की तुम्हा लोकांना सरळ सांगून काही समजत नाही, त्यामुळे आता मला माझ्या स्टाईलने तुम्हाला समजावून सांगावं लागणार. म्हणजे माझा हिस्सा जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत मी तुम्हाला असाच त्रास द्यायला येत राहणार. माझा हिस्सा मला मिळाला पाहिजे असा तुझ्या परमपूज्य मातोश्रींना माझा निरोप सांग. कळलं? त्यांना सांग की नागेश येऊन गेला आणि हे असं असं सांगून गेलाय असा निरोप दे तिला. कळलं? शेखर, कसला विचार करतोयस? खूप अस्वस्थ झालं निशा. कळतच नाहीये ग, आई सांगते ते खरं का बाबा सांगतायत ते खरं. मलाही ठळक आठवत नाहीये. डोळ्यासमोर चित्रच उभं राहत नाहीये. शेखर, मी पण या अवस्थेतनं गेले रे. मी सुद्धा माझ्या बाबांबद्दल चुकीचं मत करून घेतलं होतं, कारण त्यांनी आपल्या लग्नाला मोडता घातला होता. पण नाही रे, जेव्हा त्यांनी मला सगळा इतिहास सांगितला ना तेव्हा कळलं की मी किती मोठी चूक करत होते. शेखर बघ ना, म्हणजे माझ्या बाबांच्या मनात जर खरंच वाईट हेतू असता तर त्यांनी तुमची जमीन सांभाळून ठेवली असती. हा, तुम्हाला ती परत केली असती? नाही, त्यांनी ती कधीच हडप केली असती, विकली असती. आणि हो, मी या गोष्टीत आईंना दोषी मानते, प्लीज असं समजू नकोस. बघ ना शेखर, हे सगळं पाहिल्यावरती असं लक्षात येतं की आईंनी प्रत्येक वेळी तुमच्या समोर त्यांना पाहिजे तसंच सत्य मांडलंय. अगदी तुमच्या बाबांच्या बाबतीत सुद्धा ते युद्ध कैदी आहेत असंच जगाला सांगत आले, अगदी संपदा समीरला सुद्धा. जर ते खरंच दोषी नव्हते तर हे सत्य स्वतःच्या मुलांना तरी सांगायला काय हरकत होती? त्यानंतर अगदी अलीकडे जेव्हा तुमच्या सगळ्यांची इच्छा होती की तुमच्या बाबांना घरी आणावं, पण तेव्हाही त्या स्वतःच्या जिद्दीवर अडून राहिल्या. का? कशासाठी? कदाचित शेखर, यापूर्वी सुद्धा त्यांनी अशीच जिद्द दाखवली असेल.
कुठे पळणार आहेस? आता सापडलीस ना आता आता बघ तुझी कशी वाट लावतो ती. खूप घमिंड आहे ना तुला हा? बोलो बोलो तुझ्या बंधारला बोलो. तुला तोंड दाखवायला जागा नाही ठेवणार आता बघ. हे बघ 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 सोड मला, सोड. सोडतोय मी तुला. बस 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 इथेच इथून आय ग किती पैसे झाले रे बघ. संपदा! चाकू सोड संपदाला. सोड माझ्या मुलीला. सोड म्हणते ना. सोड माझ्या मुलीला. सोड 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 म्हणते ना. चल लवकर. चल 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 चल. सोडा मला. चल चल. ए तुम्ही निघा रे. माच बंद. फडफड बंद आता. आता फक्त माझी यश. चल. माज आलंय तुला. फडफडायला लागलीस तू. आता दाखवतो तुला चंदू सुर्वे काय चीज आहे ते. माझ्या कानाखाली अशी हालत करतो ना तुझी. आरच्या समोर स्वतःला बघायला सुद्धा लाज वाटेल तुला आता. चल लवकर. चल चल चल. बोलव तुझ्या मंदारला. चंदू काय करतोय? सोड तिला. आई आई वाचव मला. चंदू सोड. आई वाचव मला. चंदू सोड तिला. अरे सोड म्हणते ना. आई वाचव मला. चंदू सोड संपदाला. चंदू नाही सोडत. चल. आई प्लीज सोड मला. सोड. कापून टाके ना. एक पाऊल पण पुढे असेल ना याद राख. ए वासुदा चल. चालते होय तो. आई चंदू. आई आई. अरे चांडाळा सोड माझ्या लेकीला. नाहीतर माझ्या लेकीसाठी मी माझ्या प्राणाची आहुती द्यायलाही तयार आहे. सोड म्हणते ना.
ए वासुदा, माझ्या मार्गातून बाजूला हो. आज काय संपदाला मी सोडत नाही. आई आई चल 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 इथून लगेच निघायला पाहिजे. चल चल चल. नाही उमेश, या नराधमाचा अंत झालाय. आता आपल्याला पोलीस स्टेशनला जायला हवं. काय बोलतेस तू? हे बघ, पोलीस स्टेशनला जायची गरज नाहीये. हा अपराध नाहीये, हा अपघात आहे फक्त. पोलीस स्टेशनला जायची गरज नाहीये. आपण लगेच इथून निघून जाऊया. काही जागे हो. बाबांच्या बाबतीत जे घडलं तेच तुझ्या बाबतीत घडतं. चल इथून जाऊया.